नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, SBI क्लेरिकलची जाहिरात कधी येणार असं सातत्यानं कंटिन्यू कॅन्डिडेट्सकडनं ज्यांचं स्वप्न SBI मध्येच जॉब करण्याचं आहे अशाकडनं सातत्यानं विचारणा होत होती कंटिन्यू. आणि एकदाची ही SBI क्लेरिकलची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे. आज या व्हिडिओमध्ये या SBI क्लेरिकलच्या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, ऐका, जास्तीत जास्त कॅन्डिडेटपर्यंत शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मित्रांनो लाईक सुद्धा करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर, म्हणजे सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट किंवा जे नोटिफिकेशन जाहिराती आहेत याचं सगळी माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. मित्रांनो, चला सुरू करूयात की नेमकी ही जाहिरात जी आहे त्याच्यामध्ये काय माहिती आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मित्रांनो, मागच्या 25 वर्षापासून बोर्डेज करिअर अकॅडमी सगळ्या एक्झामचं कोचिंग, डेडिकेटेड कोचिंग घेत आहे आणि हजारो विद्यार्थी कॅन्डिडेट हे अधिकारी आणि वेगवेगळ्या तत्सम पदावर कार्यरत आहेत. अशीच एक नवीन बॅच मित्रांनो, कंटिन्यू बॅचेस नवीन सुरू होत आहेत. त्यातली एक नवीन बॅच सगळ्या बँकांचं कोचिंग ज्याच्यामध्ये होणार आहे, MBA CETचं कोचिंग ज्याच्यात होणार आहे, इन्शुरन्सच्या एक्झाम त्याचंही कोचिंग याच्यामध्ये होणार आहे. मित्रांनो, अशी ही नवीन बॅच 6 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. आपणही जॉईन करू शकता. आणि SBI क्लेरिकलची जी जाहिरात आलेली आहे त्याच्यातली एक पोस्ट आपण मित्रांनो नक्कीच मिळवू शकता. याच्याबद्दल माझ्या तरी मनात काही शंका नाही आहे. ही सुरू झाली आहे याची संपूर्ण माहिती आपण बोर्डेज करिअर अकॅडमीला व्हिजिट करा. संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला छत्रपती संभाजीनगरला उस्मानपुऱ्यामध्ये आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे, आपण त्यावरही कॉल करून मित्रांनो विचारू शकता. चला, SBIची जी जाहिरात आहे त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला मित्रांनो देणार आहे. बघूया स्टेट बँक ऑफ इंडियाची ही जाहिरात त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती. मोठं नोटिफिकेशन आहे मित्रांनो, परंतु महत्त्वाचे पॉईंट्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करणार आहोत. SBIची ही जाहिरात आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे का तर मित्रांनो प्रसिद्ध झाली आहे जाहिरात, म्हणजे झालेली आहे. 11 ऑगस्टपासून याच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे आणि 31 ऑगस्ट 2026 ही त्याची लास्ट डेट आहे. संपूर्ण जागा किती आहेत, पूर्ण जागा ज्या आहेत मित्रांनो त्या बघून घेऊयात आधी की पूर्ण जागा किती आहेत. संपूर्ण जागा ज्या आहेत त्या या मित्रांनो 7,680 इतक्या वॅकन्सीज आहेत. ह्या आताच्या वॅकन्सीज आणि बॅकलॉग जो आहे तो 1,444 इतक्या वॅकन्सीज आहे. असे सगळे मिळून 9,000च्या वरती मित्रांनो या वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रात जागा किती आहे तर महाराष्ट्राबद्दल जर का बोलायचं झालं तर मित्रांनो याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या करंट वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये SC साठी 171 म्हणजे 171 इतक्या वॅकन्सीज आहेत. ST साठी 154, OBC साठी 463, त्यानंतर EWS 171 आणि जनरल जी ओपन कॅटेगरीसाठी 759 इतक्या वॅकन्सीज आहेत. टोटल सगळ्या वॅकन्सीज करंट वॅकन्सीज या 1,718 म्हणजे 1,718 इतक्या वॅकन्सीज आहेत. बॅकलॉग 281 जागांचा आहे. अशा सगळ्या मिळून जवळपास मला असं वाटतं की 2,000च्या आसपास इतक्या या वॅकन्सीज आहेत. तुम्हाला मिळवायची किती आहे? 1. याची जबाबदारी बोर्डेज करिअर अकॅडमीची आहे. म्हणजे काय तर तुमच्याकडनं संपूर्ण तयारी करून घेण्याची जबाबदारी बोर्डेज करिअर अकॅडमीची. फक्त तुम्ही वेळोवेळी दिलेले आम्ही इन्स्ट्रक्शन्स जे देऊ ते तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचं आहे ॲट द टाइम ऑफ कोचिंग. 6 ऑगस्ट लक्षात ठेवा, ऑलरेडी बॅच सुरू झालेली आहे ना, त्यामुळे वेळ घालू नका. मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर एज, कोणते कॅन्डिडेट वयाचे याला अप्लाय करू शकतात तर मिनिमम एज 20 वर्ष आहे, मॅक्झिमम 28 वर्षे इतकं वय आहे.
याच्यामध्ये हे जे वय काउंट होणार आहे ते 1 एप्रिल 2026 पर्यंत तुमचं वय मिनिमम 20 पाहिजे आणि मॅक्झिमम 28 पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी. कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे तर मित्रांनो ओबीसीचा असेल तर 3 वर्षाचं सूट आहे, एससी एसटी 5 वर्ष, पीडब्ल्यूबीडी 10 वर्ष, ओबीसी पीडब्ल्यूबीडी 13 वर्ष, पीडब्ल्यूबीडी एससी एसटी 15 वर्ष आणि बाकीचे जे वेगवेगळे रिझर्वेशन आहेत गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स प्रमाणे ते तर आहेतच. तर हे झालं वयाच्या बद्दलची माहिती. त्याच्यानंतर मित्रांनो अजून पुढे आपण जाऊया की एक्झामचा पॅटर्न याचा कसा असेल. क्वालिफिकेशन कुठल्याही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो मित्रांनो, परंतु ही जी डिग्री आहे ती कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देतो, म्हणजे तुमच्या मनामध्ये असणारं जे डाऊट आहे तो क्लिअर होईल. कुठल्याही डिग्रीवाल्याला अप्लाय करू शकतो. पर्सेंटेजची अजिबात अट नाही आहे, फक्त डिग्री पाहिजे, कंप्लीट झालेली असली पाहिजे. 31/12/2026 पर्यंत जर का तुमची डिग्री झालेली असेल, म्हणजे आता 31/12/2026च्या आधी ज्याची झाली आहे तो तर इलिजिबल आहेच आहे, परंतु शेवटच्या वर्षाला लास्ट सेमिस्टरला किंवा लास्ट इयरला अपियर असणारे कॅन्डिडेट जे अपियर आहेत ते कॅन्डिडेटला अप्लाय करू शकतात तर ते करू शकतात, परंतु त्यांची डिग्री सर्टिफिकेट किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन हे 31 डिसेंबर 2026 पर्यंत क्लिअर झालेलं असलं पाहिजे, त्यांच्याकडे ती डिग्री आली पाहिजे. ठीक आहे. आता याचा एक्झामचा पॅटर्न कसा असेल तर मित्रांनो 3 फेज मध्ये एक्झाम आहे. याच्यामध्ये पहिली फेज प्रिलिमिनरीची आहे, दुसरी मेन्सची आहे आणि नंतर लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट पण याच्यामध्ये आहे. तर मित्रांनो प्रिलिमिनरी जी एक्झाम आहे ती प्रिलिमिनरी एक्झाम फेज 1. याच्यामध्ये 3 सेक्शन नेहमीप्रमाणे आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज आहे 30 क्वेश्चन 30 मार्क्स, न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्क्स, रिझनिंग 35 क्वेश्चन 35 मार्क्स, नंबर ऑफ क्वेश्चन 100 मार्क्स 100 आणि सगळ्यांसाठी सेपरेट टाइम 20-20 मिनिटाचा आहे. एका तासाचा म्हणजे 60 मिनिटाचा वेळ हा प्रत्येकासाठी, म्हणजे या सगळ्यांचा वेळ असणार आहे 20-20 मिनिटं सगळ्यांसाठी. निगेटिव्ह मार्किंग आहे का तर असतेच. 1/4 म्हणजे 0.5 निगेटिव्ह मार्किंग आहे. सेक्शन वाईज मार्क्स जे आहेत मित्रांनो इंडिव्हिज्युअली नो मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स आर प्रिस्क्राइब्ड फॉर द इंडिव्हिज्युअली टेस्ट फॉर ॲग्रीगेट स्कोर. ठीक आहे. सेक्शन वाईज मार्क्स विल नॉट बी मेंटेन. ठीक आहे. दे विल बी निगेटिव्ह. ओके. ठीक आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला जे आहे तर या पद्धतीनं हे सगळं प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे त्याचा एक्झामचा पॅटर्न आहे. तुम्ही प्रिलिमिनरी एक्झाम क्लिअर झाली, मेन्सला तुम्ही मित्रांनो जाल आणि इकडे मेन्ससाठी जे आहे 4 सब्जेक्ट आहेत नेहमीप्रमाणे, ज्याच्यामध्ये कोणकोणते आहेत तर जनरल अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस 50 प्रश्न 50 मार्क आहे, 35 मिनिटाच्यासाठी सेपरेट आहे. इंग्लिश लँग्वेज जे आहे त्याच्यामध्ये 40 क्वेश्चन आहे, 40 मार्क्स आहेत, 35 मिनिटं सेपरेट आहे. क्वांट म्हणजे मॅथ्स 50 प्रश्न 50 मार्क आहेत, 45 मिनिट आहे. आणि शेवटचा रिझनिंग ॲबिलिटी कम्प्युटर ॲप्टिट्यूड 50 प्रश्न आणि तब्बल 60 मार्क आहेत, 45 मिनिटाचा वेळ आहे. 200 मार्क्स मित्रांनो आहेत हा सगळे. आणि नंबर ऑफ क्वेश्चन 190 आहे, 2 तास 40 मिनिटाचा वेळ आहे. ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे ॲक्युरसीवर भर असला पाहिजे, तो तुमचा असतोच. ठीक आहे. ठेवायचा आहे. तुम्ही मित्रांनो ही एक्झाम क्लिअर झाली, तुम्ही 3rd फेज मध्ये जाल. लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ही कशासाठी असते तर ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करणार आहात त्या स्टेटची लोकल लँग्वेज मध्ये तुमची प्रोफिशियन्सी आहे का ही टेस्ट करण्यासाठीची ही टेस्ट आहे. मग याच्यामध्ये किती जो पॅटर्न आहे त्याचा कसा आहे तर 2 मित्रांनो त्याच्यामध्ये सेक्शन आहेत. त्याच्यामध्ये नॉन व्हर्बल टेस्ट आहे आणि व्हर्बल टेस्ट आहे. नॉन व्हर्बल टेस्ट ही सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अशी दोन्ही पण असणार आहे. 3-3 पॅसेजेस त्याच्यात असतील. 15-15 क्वेश्चन आहेत आणि 15 मार्क आहे ना. आणि व्हर्बल टेस्ट ही 20 मार्काची. असे 50 मार्काची ही लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट मित्रांनो तुम्हाला क्लिअर करणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे ना. पुढे जाऊया. पुढे बघूयात अजून महत्त्वाचं काही आहे का तर मित्रांनो इकडे सगळं तुम्ही क्लिअर एक्झाम झाला मग तुम्हाला तुमचं जे जॉईनिंग असणार आहे ते झाल्याच्या नंतर प्रोव्हिजन किती असतो तर 6 महिन्याचा प्रोव्हिजन पिरियड आहे. त्याच्यानंतर तुमचं कन्फर्मेशन होतं मित्रांनो, हेही लक्षात ठेवायचं आहे. पगार किती असेल अशी विचारणा सातत्यानं होते. तर बेसिक जे मित्रांनो आहे तो बेसिक पे जो स्टार्टिंग बेसिक पे 26,730 इतका असणार आहे.
त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली तुमचा जो पगार असेल तो 46,000 रुपये तुम्हाला तुमच्या हातामध्ये सॅलरी असेल मित्रांनो, 46,000 पर मंथ. ठीक आहे, सगळं म्हणजे तुमचे जे कटिंग्स वगैरे आहेत त्या सगळ्या जाऊन है ना तुमच्या इन हँड सॅलरी. आता प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग होतं का, तर होतं. जे SC/ST कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी कॉल लेटर्स तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवर वेळोवेळी त्याचे अपडेट मिळतील. आम्हीही वेळोवेळी देऊ. तुम्हाला मेल्स येतील मित्रांनो. कॉल लेटर बद्दलचं सगळे अपडेट तुम्हाला आम्ही देऊच. ॲप्लिकेशन फीस किती आहे, तर SC/ST PWBD कॅन्डिडेट XD/DX जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी फीस नाही आहे, सॉरी. आणि जे जनरल OBC आणि EWS चे कॅन्डिडेट आहेत त्यांना 750 रुपये इतकी फीस आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नॉन रिफंडेबल फीस मित्रांनो ही आहे. ठीक आहे. प्री एक्झामिनेशन जे आहे ते सप्टेंबरला आहे. त्याच्यानंतर मेन्सची एक्झाम होणार आहे. फार वेळ नाही आहे, पण तो ऑलरेडी तुम्ही अभ्यासाला लागलेले आहात. नवीन मुलं सुद्धा याला अप्लाय करू शकतात, एक्झाम देऊ शकतात. बघा, मनात आहे तर सगळं आहे, मनात नाही तर काहीच नाही. मी नेहमी सांगतो की मन में है तो सब कुछ, मन में नहीं तो कुछ भी नहीं. करणाऱ्याला कारण नसतात, न करणाऱ्याला अनेक कारणं असतात. त्याच्यामुळे बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. 6 ऑगस्टला बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे. आपणही या जॉईन व्हा आणि एक जागा जी आहे मित्रांनो सिक्युअर करा. ठीक आहे. आता एक्झामिनेशन सेंटर्स कोणते कोणते असणार आहेत, तर महाराष्ट्राबद्दल जर का बोलायचं झालं तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, चंद्रपूर एवढ्या हे एक्झामचे सेंटर्स आहेत. तुम्हाला सोयीनुसार तुम्ही तुमच्या एक्झामिनेशन सेंटर चूज करा. बाकी काही डाऊट असेल तर बोर्डेज करिअर अकॅडमीला नक्की तुम्ही कॉल करायला विसरू नका. 6 ऑगस्ट मी वेळोवेळी तुम्हाला याचा दाखला देतोय. ही बॅच बद्दलची इन्फॉर्मेशन सगळी तुम्ही इथे या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिथे कॉल करा. बाकी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ऐका, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही डाऊट्स असतील तर नक्की कळवा. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.